36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। महाराष्ट्र परिवर्तन कामगार सेना यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ विभागीय अधिकारी यांना शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी निवेदन देण्यात आले। यामध्ये नमूद निवेदनात म्हटलं आहे की नाशिकमधील कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रदूषण मंडळाने दखल घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करून संबंधित कारखानेधारक मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। कारण नाशिक शहरामध्ये औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्त्या आहेत। त्याचप्रमाणे काही केमिकलच्या कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात गॅस आणि दूषित वायू निघत असतो, तो मानवीय जीवनावर प्राणघातक ठरत असून अशा परिस्थितीत नागरिकांचे जनजीवन धोक्यात आलं। यासाठी परिवर्तन सेनेनं वेळोवेळी निवेदनाद्वारे तक्रारी केल्यात, परंतु संबंधित प्रशासन या तक्रारींकडे कानाडोळा करत आहेत। आज या आशयाचं निवेदन देण्यात आलंय। त्याचबरोबर चांदवड तालुक्यातील गट नंबर 684 आणि गट नंबर 667 या जागेवर MS इन्फ्रास्ट्रक्चर नावाची आस्थापना कार्यान्वित आहे। सदर प्रकल्प हा निसर्गाला घातक असल्यामुळे यावर संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी। त्याचबरोबर घोटी तालुक्यातील काही गावकऱ्यांची घरं आणि जागा तलावामध्ये गेल्यामुळे ते बेघर झालेत। अशा बेघर गावकऱ्यांच्या जागेचे पंचनामे करून संबंधित प्रशासनाने लक्ष घालावं अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ वैशाली सोनवणे, प्रदेश संघटक अशोकजी तांबे, किसनजी गायकर, इगतपुरी तालुका अध्यक्ष शरदजी कंकाळ, इगतपुरी कार्याध्यक्ष शोभा इगतपुरी, महिला तालुका अध्यक्ष उषाताई सोनवणे, चांदवड तालुका अध्यक्ष रावसाहेब गुरुड, जिल्हा संघटक नांदगाव अश्विनीताई गांगुडे, चांदवड भगवान गांगुडे, माधव यशवंते, अशोक कापडणे, बाबाजी गांगुडे, मनोज जगताप, दिलीपराव वाघ, बाबासाहेब गवई, विवेक चारुस्कर, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात परिवर्तन कामगार सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक सातपुरीत आलेलो आहे। आम्ही काही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, पण इथं कर्मचारी आणि येणारे मंत्री महोदय हे हजर नाही आहे। मग आम्हाला पाहून घाबरले की त्यांच्या काही कार्यक्रमामध्ये नियोजनमध्ये बदल झाला, काही कळून नाही राहिलं। परंतु आमच्या निर्णय आम्ही ठाम आहे। जे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, जे आमच्याकडे ताई बोलले की त्या खडीकृषीचा जो शेतकऱ्यांना आमचा त्रास होतोय, त्यांची माती त्यांच्या शेतात जाते, त्यांच्या घरावर जाते, त्यांच्या अन्नात जाते। तर अशा प्रकारचं जर तुम्ही जर परवानगी देत असाल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी किंवा त्या मनुष्य मानव वस्तीमध्ये त्या लोकांनी राहायचं कसं? तर ही जी परवानगी दिली तुम्ही आजूबाजूच्या लोकांचे परमिशन घेतलं आहे का? त्यांना विचारात घेऊन ते काम केलं आहे का? ते जर केलं नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्वरित ते जे खडी क्रशर आहे ते बंद करण्यात यावं। असे अनेक प्रश्न आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये सुद्धा सह्याद्री कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे। वैतरणा धरणाचं पाणी जायकवाडी धरणामध्ये टाकायचं आहे, परंतु आमच्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी गाळकऱ्याच्या आहेत, त्याच्यामध्ये पाणी साचवलं त्या सह्याद्री कंस्ट्रक्शनने। त्या सह्याद्री कंस्ट्रक्शनने आमच्या और्ली गावच्या शेतकऱ्यांना, इगतपुरी तालुक्यातल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा। त्या आमच्या गाळकऱ्यामध्ये जो मुंग पेरला जातो त्या मुंगाचा जो काही मोबदला आहे, एकरी साधारणतः 40-50 हजार रुपये आम्हाला त्या शेतकऱ्यांना होतात। तर त्या कुठल्याही विश्वासात नाही घेता त्यांनी अनधिकृत बांध घातला। त्या बांधाचं पाणी आमच्या शेतीमध्ये आलं आहे आणि आमचा गाळपेरा थांबला आहे। तर आमचं उत्पन्न बुडालं आहे। आज आम्हाला जो डाळ व्हायची ती डाळ बंद झाली, तर त्याची भरपाई म्हणून सह्याद्री कंस्ट्रक्शनने ती आम्हाला त्वरित भरपाई द्यावी अशी आम्ही मागणी। नमस्कार, रिपब्लिकनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या निवेदनाची काय पार्श्वभूमी आणि काय म्हणणं आहे त्याबद्दल सांगा। नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने प्रदूषण वाढत आहे। आस्थापनांच्या माध्यमातून जास्त प्रमाणात वाढत असून आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पुराव्यानिशी माहिती देऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातले काही भ्रष्ट अधिकारी काही आस्थापनांना मदत करतात आणि ते प्रदूषण वाढण्यास ते कारणीभूत ठरत आहेत। म्हणून आम्ही सन्माननीय प्रादेशिक अधिकारी श्री लिंबाजी भरसाहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे। तत्पूर्वी आम्ही पंकजाताई मुंडे यांना पण निवेदन देणार होतो, पण आज त्यांचा दौरा कॅन्सल झाल्यामुळे आम्ही त्यांना ते निवेदन देऊ शकलो नाही। महाराष्ट्र परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून जे नाशिक जिल्ह्यामध्ये वाढतं प्रदूषण आहे ते त्वरित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थांबवावे, अन्यथा येत्या 15 दिवसात परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक।